अँटी चेंबरमध्येच आहेत आणि सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे। 4:30 ची वेळ देण्यात आली होती, मात्र ही वेळ आता उलटून गेली आहे। मात्र तरी विधिमंडळ सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षांची सध्या चर्चा सुरू आहे। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज निकाल येणार। संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। महाराष्ट्रातलं हे पहिलंच असं प्रकरण आहे की ज्यावर विधानसभा अध्यक्ष हा निकाल देणार आहेत की राजकीय पक्ष कोणाचा किंवा पात्र अपात्र कोण याचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष देणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 4:30 ची वेळ होती, मात्र वेळ उलटून गेलेली आहे, त्यामुळे धाकधूक आणखी वाढली आहे। निखिला 4:30 वाजता निकालाचं वाचन होणार होतं, मात्र आता 4:45 वाजत आलेले आहेत। कोणत्याही क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या दालनामध्ये बसतील आणि सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचं वाचन जे आहे ते केलं जाईल। या निकालाचं थेट प्रक्षेपण जे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे। मात्र दुसरीकडे धाकधूक ही दोन्ही गटाकडे वाढलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा या निकालाची उत्सुकता आहे आणि थोड्याच वेळामध्ये या निकालाचं प्रत्यक्षामध्ये वाचन हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून केलं जाईल। पहिल्यांदा 34 ज्या याचिका होत्या त्यामध्ये ज्या क्लब करून 6 याचिका झालेल्या आहेत त्याच्यावरचा जो टप्प्याटप्प्याने निकाल आहे किंवा निकालातील ठळक मुद्दे जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वाचून दाखवतील। त्यामध्ये मग व्हीप कोणाचा किंवा गटनेता कोणाचा असे बरेचसे मुद्दे आहेत ते सुद्धा स्पष्ट होतील। मात्र दोन्ही बाजूचे नेते जे आहेत ते सुद्धा सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत, सेंट्रल हॉलमध्ये जमलेले आहेत आणि दोन्ही बाजूची वकिलांची टीम सुद्धा विधानभवनामध्ये दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन जे आहे ते करायला सुरुवात करतील। मात्र या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे। जवळपास 8 महिन्यांपासून ही सुनावणी सुरू होती आणि सुप्रीम कोर्टानंतर विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर टप्प्याटप्प्यामध्ये ही सुनावणी झाली आणि आज अखेर शिवसेना कोणाची अपात्र कोण होणार या संदर्भातला हा निकाल विधानभवनामध्ये वाचला जाणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या चेंबरमधून राहुल नार्वेकर हे सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि त्यानंतर निकालाचं वाचनाला सुरुवात करतील। दुसरीकडे थेट प्रक्षेपण सुद्धा या निकालाचं महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा निकाल नेमका कसा असेल आणि त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय होणार आहे, अपात्र कोण होणार आणि कोण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार किंवा पुढची कायदेशीर लढाई कशी होणार असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहेत। मात्र मागच्या 8 महिन्यांपासून प्रतीक्षा असणारा हा महानिकाल आज विधानभवनामध्ये जाहीर होतोय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीनं तो जाहीर होतोय आणि या सगळी सुनावणी पार पडत असताना टप्प्याटप्प्याने जे काही आरोप प्रत्यारोप झाले ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत। आज सुद्धा आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष हे कुठेतरी पक्षपातीपणा करतील असाही आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय। त्यांच्यावरती सुद्धा कालपासून आरोप होत आहेत किंवा त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट असेल तुमच्याकडे तो थोड्याच वेळामध्ये आता महानिकालाचं वाचन सुरू होणार आहे। निकाल तयार आहे, अंतिम हातही फिरला आहे, मात्र नार्वेकर अद्यापही सेंट्रल हॉलमध्ये आले नाहीत। निकाल वाचनाआधी अधिकाऱ्यांसोबत नार्वेकरांची खलबत सुरू आहे आणि सेंट्रल हॉलमध्ये जमलेल्या आमदारांना आता नार्वेकर यांची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। शेवटचा हात निकालावर फिरलेला आहे, मात्र नार्वेकर अद्यापही आपल्या दालनामध्येच आहेत। अधिकाऱ्यांसोबत आणि विधिमंडळाच्या सचिवांसोबत नार्वेकरांची खलबत सध्या सुरू आहे। तर निकाल वाचनाआधी अधिकाऱ्यांसोबत नार्वेकर सध्या बोलतायत आणि त्यानंतर ते सेंट्रल हॉलमध्ये येतील। सेंट्रल हॉलमध्ये जमलेल्या सगळे आमदार आणि वकिलांना देखील या निकालाची प्रतीक्षा आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनाला काहीसा उशीर होतोय। 4:30 ची वेळ देण्यात आलेली होती, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्यापही आपल्या अँटी चेंबरमध्येच आहेत आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा सध्या सुरू आहे। काही वेळातच आता हा निकाल समोर येईल। राज्याच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे। निकाल वाचनाआधी अधिकाऱ्यांसोबत नार्वेकर यांची खलबत सुरू आहे। काही वेळातच ते सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि त्यानंतर निकाल वाचनाला सुरुवात करतील। 1200 पानांचं निकालपत्र असलं तरी ठळक मुद्दे या ठिकाणी दिले जाणार आहेत। निकाल तयार आहे, अंतिम हातही फिरला, मात्र नार्वेकर अद्यापही आपल्या दालनामध्ये